सर नमस्कार. नमस्कार. सर तुमची ओळख द्या ना. सूर्यकांत बापू साहेब कवळे. ओके. गाव कोणतं आहे? कासार पिंपळे. कासार पिंपळगाव, तालुका पाथर्डी, जिल्हा मतदार. ओके. आता हे तुमच्या टोटल गायी किती आहे सगळ्या? टोटल गाई 9 गाई आता. 9 गायी आहे. 4 कालवडी. 4 कालवडी. ओके. आता तुम्ही दूध व्यवसाय किती वर्षापासून करताय? 2000 साल. 2000 म्हणजे आज 2026 आहे, म्हणजे 26 वर्षाचा अनुभव आहे तुमचा. 26 वर्ष झाली. 26 वर्षापासून तुम्ही व्यवसाय करताय. ओके. आता तुम्ही 26 वर्षाचा अनुभव जो आहे आणि आत्ताचा तुम्ही बदल केलाय, मिलच्या जर वापरायला सुरुवात केली, काय अनुभव आहे तुमचा? आमचे डॉक्टर लगेच बंद झाले ते. बरोबर आहे. नाही आमच्याकडे. कशी माहिती मिळाली तुम्हाला मिलच्या? आम्ही ही जी गाईचं आहे ना, हिचं हाडातलं कॅल्शियम उतरलं होतं. ही समोरची गाई तुम्ही दाखवता ही? पिक्चर पुढे केला होता 1 किलोचा पुढा आणून आधी. बरं. हा. तिला जे हे झालं का, त्याच्यानंतर मग आता पाऊस काळ्यापासून मग ते गाय जास्त पावसामुळे व्हायचं ना, हां, तेव्हापासून रेग्युलर चालू केलेलं आहे. रेग्युलर चालू केलं मग तुम्ही? ओके. आणि चालू केल्यानंतर तुम्हाला समजा किती महिने झाले चालू करून? तुम्हाला 7-8 महिने झाले समजा. 8 महिने झाले चालू करून तुम्हाला, बरोबर ना? हा. तर 8 महिन्यात तुम्हाला काय बदल दिसले? भरपूर बदल झाला. गाईला डॉक्टर हा विषय नाही. पहिली गाय गोष्ट. लावली की एकदा लावली की लगेच राहते. राहते. ओके. आता समजा त्यावेळेस तुम्ही मिलच्या जर चालू केलं, त्यावेळेस तुमच्या जनावरांचं दूध किती होतं? त्यावेळेस 80-90 होतं, पण तेव्हा सगळ्या गायांचं दूध. आता गाय म्हणजे सगळ्या गाया वेलेल्या होत्या. हा, गाय सगळ्या गाय. आणि आता जर बघितलं तर तुमच्या गाया किती गाभणी? आता 2 वेळेला आहेत. काल 1 वेळी हां. आणि याच्यात 2 गाभण आहेत परत ओके. तपासलेल्या आहेत. 2 गाभण आहेत, तपासून गाभण आहेत आता. आता काल तपासले. ओके. तरी बी तुमचं दूध 80 लिटर आहे म्हणता तुम्ही? ही जी गाय आहे ना, हां. ही गाय पहिलं 15-16 लिटर दूध देत होती. पुन्हा नीट होऊन ती आता 18 ते 20 लिटर दूध देते. काय बोलता? हा, तिला आता 20 लिटर दूध देते. हा, म्हणजे दुधाची डायरेक्ट 5 लिटर तुमचे दूध वाढलं ना सकाळ संध्याकाळ जर धरलं तर? हिला फूट म्हणजे ही वीज देते, ही वीज देते. हा. आणि ती पलीकडे दुसरी आहे. हा. तिथं ती पलीकडे काय, हा, तिकडे कोपऱ्यात समोरचीच गाय ना ती, बाहेर चालली ती? हा. ती पण 20 लिटर दूध देते. ती बी 20 लिटर दूध देते. आता 60 लिटर आहे, 3 गाय दूध देते सध्या. बरोबर. आता आता जर आपण जर बघितलं तर तुमची दूध देण्याची समजा दूध तुमचं लेवल राहिलं, हा, दूध लेवल म्हणजे गायांची समजा लागवडीचा प्रॉब्लेम जो होता तो पण मिटला. आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुमचं दूध लेवल राहिलं म्हणजे तुमचा प्रॉफिट काय झाला? वाढला. म्हणजेच काय की समजा गाय भरली का तिचं काय व्हायचं, दूध आपोआप कमी व्हायचं. बरोबर आहे. 10-12 लिटर दूध सोडावं लागेल. सोडायचं टायमाला 10 लिटर सोडावं. आणि पहिलं मग समजा जास्त दिवस खाली राहिल्या, हा, मग जास्त दिवस त्यांची दूध काढण्यात जायची. बरोबर. मग 10-12 लिटर राहिल्यावर ती राहायची का बनून, मग ती परत 2-3 लिटर कमी पडायचं. परत मग समजा तपासली का 1-2 लिटर, बरं. 4-5 लिटर आले मग ओके. मग तुमची समजा गाई आहे, समजा तुमची दूध जे आहे समजा फुल कॅपॅसिटी किती महिने दूध द्यायची? 2-3 महिने, 4 महिने, 2-3 महिने. हा. मग आता तोच दुधाळ काळ तुमचा किती झालाय? 6 महिने, 7 महिने असं. बरं. मग तुमची दुधाची क्वांटिटी समजा तुमची जर समजा 3000 लिटर निघत असेल, तुम्ही 4000 5 लिटर 1000 लिटर पर्यंत पोहोचले. मागच्या वर्षी समजायला 1 वर्षात 40,000 लिटर दूध जातं आपल्याला. हा, मागच्या वर्षी 1 ऑगस्ट ते 31 जुलै. बर. ओके. मग आता यावेळेस तुम्हाला किती वाटतं किती होईल? त्यावेळेस माझ्या अंदाजे 50,000 पुढे आकडा जायला पाहिजे. जायला पाहिजे म्हणजे 10,000 लिटर तुमचं त्याच गाय तेवढ्याच गायांमध्ये 100% जाणार. म्हणजे 10,000 लिटर तुमचं दूध वाढलं, ह्या वर्षात वर्षात वाढणार. बरोबर. बरोबर आहे. 10,000 लिटरचा हिशोब जर तुम्ही जर केला, जर आज किती झाले पैसे? 4 लाख रुपये 4 लाख रुपये वाढतील. हा प्लस बेनिफिट तुमचा झाला, बरोबर ना? आता जर तुम्ही जर दुधा का वाढला तर एवढा फायदा झालाय. दुसरी गोष्ट, आता समजा तुमचं दूध टिकून राहिलं ते तर झालंच, बरोबर. आता तुम्ही तुमचं दूध म्हणजे डेअरीला देताय की कसं करताय? मी स्वतः डेअरी बी आहे आणि 60 ते 70 लिटर लूज मध्ये विकतो गावात आणि मग बाकीचं उरलेलं डेअरीला करतो. ओके. आता तुम्ही कसं लिटर दूध विकता? पहिले 40 विकत होता, आता 45 विकतो. 5 रुपयांनी वाढीव. हा, वाढीव. तरी घेता शेतकरी? हा, बर. म्हणजे 45 रुपयांनी तुम्ही जर विकताय तरी पण तुम्हाला आता समजा जर हिशोब जर काढला 80 लिटर दूध तुमचं, बरोबर ना? तर आपण हिशोब काढला किती पैसे होतात त्याचे? 3600 रुपये. 3600 रुपये तुमचे दिवसाचे वाढले, बरोबर ना? 3600 रुपये दिवसाचं जर धरला आपण तर महिन्याचं किती झालं? 1 लाख रुपये महिना पडतो. 1 लाख रुपये महिना तुमचा एक्स्ट्रा वाढला.
आणि त्याच्यात मिल्क चार्जरचा खर्च काढला तर तुमचा किती होतोय? नाही तसं मिल्क चार्जर आहे ना नाही चारल्या म्हणजे तसं काय त्याचं काहीच नाही समजा तसे 4 वेळ डॉक्टर येऊन गेले तर त्याचे तेवढे पैसे घेऊन जाते. बरोबर, म्हणजे डॉक्टरचा खर्च तुमचा शून्य झाला ना डायरेक्ट. वगैरे हे जे हा, आहे हे विशेष नाही. यासाठी बरोबर. परत हेच नाही ना. नक्कीच. तुमच्याकडे मास्टरीस असं काही आजार वगैरे काही असं काही हा, तसं काय नाही. काहीच नाही. ओके, तुम्ही एक अनुभव दूध आहे ना हा आता सकाळचं वेळ नाही लोक संध्याकाळची जेव्हा दूध नेतो का तेव्हा दुसऱ्या दिवशी चहा पिऊन परत संध्याकाळी दूध न्यायला देतो. बर आदल्या दिवशी दुधाचा हा मग उगाच एवढं दूध एकत्र खेड्यावर 60-70 कोण क्षमता. ओके, म्हणजे दुसरी क्वालिटी जबरदस्त आहे त्याची. हा इव्हन तुम्ही समजा त्याची साई वगैरे तर तुम्ही बघितली त्याची कशी ते काय. पहिलं काय व्हायचं आता बऱ्याचशा जनावरला आहे ना रोताचा प्रॉब्लेम आला गाय ढेपणं आमकं तमकं हा विषय नाही राहिला. म्हणजे रोत म्हणजे पहिलं कसं काय व्हायचं आता गावडा नवीन चालू केला बा बरोबर, हा, गावाचा ऊस आहे हा ते नवीन घालायला चालू केला का हा. 1-2 तरी गाय ढेपायच्या आता बरोबर. ते होत नाही. रोज नाही करायची. रवत नाही करायची. ते बरोबर. असं एका एकीच खाऊन असं हा 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 चारा बदलला हा. चाऱ्याची ढेप पोटात तयार होते. बरोबर बरोबर, म्हणजे एक गॅस सारखंच म्हणायचं बघ. हा. एकंदरीत आपण जसं समजा चारा बदलू पचन नव्हतं होत. आपण समजा एखाद्या दिवशी पुरणपोळी स्वयंपाक खाली कसं आपल्याला हे होतं हा, पचन नाही होत. गायांना जर चारा बदलला ना तर गाय ढेपातच पाहिजे असे बरोबर, तसं काही झालं नाही. तसं काहीच नाही होत. ओके, दुसरी गोष्ट म्हणजे समजा तुम्ही आता चारा जो देताय तो चारा खाण्यामध्ये त्यांचा काही बदल झाला का? चारा खाण्यात बदल झाला नाही. आता उष्टाळ वगैरे टाकणं रोज काही करण्यात बदल झाल्यामुळे मग त्या किती चारा टाकला तर खात्यातच काही म्हणजे तकलीफ नाही होते. हा, पण उष्टाळ नाही टाकत. नाही अजिबात नाही. उष्टाळ नाही टाकत. दुसरी गोष्ट आता समजा तुम्ही एक अनुभव सांगत होते तुमचे की समजा तुम्ही ज्यावेळेस नदीला पाणी वगैरे काय आलं तर तुम्ही सांगत होते हा मातीचा चारा खाल्ल्याने त्यांना तकलीफच झाली 2-3 महिने ना काय झालं तर तकलीफ म्हणजे बळकडाच होते गाय सगळ्या. सगळ्या गाय 2 गायला सलाईन लावावी लागली होती. तेच म्हणे ना गायला म्हणजे पूर्ण सगळ्याच गाय सलाईनवर आल्या होत्या. बर मिल्क चार्जर चालू मिल्क केलं. चार्जर चालू केलं हिचा अनुभव होता आधी हा. म्हणलं आता मिल्क चार्जर टाक सर्व उघड्या बर, आणि मग त्याच्यात ते सगळ्या गाय क्लिअर झाल्या परत. सगळ्या क्लिअर झालं. हा डॉक्टर पण झाले परत. ओके ओके, म्हणजे ओके, म्हणजेच काय की आपण जर दूध व्यवसाय तुम्हाला करायचा असेल तर तुम्हाला मिल्क चार्जरची जोड असणं गरजेचं आहे असं वाटतं का तुम्हाला? हा ज्याला धंदा म्हणून दूध धंदा करायचा आहे हा, त्याने आवर्जून चाललं पाहिजे. चाललंच पाहिजे. हा ओके, म्हणजे फायदा तुम्हाला होतोय त्याचा. 100% पाहिजे. ओके, आणि दुसरी गोष्ट अजून तुम्हाला काय बदल विशेष बदल काय जाणवले त्याच्यामध्ये? विशेष म्हणजे असं आहे बरं हा. का जर समजायला शेतकऱ्याच्या दावणीला डॉक्टर नाही आला हा गाय लावल्यावर एकदाच राहिली हा, तर तुमची 100% वर्षाला येत होतं. बरोबर फायदा म्हणजे गाय 2 महिने खाली राहते ना दुधाची. बरोबर. समजा 10 लिटरवरून गाय सोडली हा आणि तीच गाय समजा 2 महिन्यात लगेच 20 लिटर देणार आहे ना. हा, आणि जर समजायला जास्त दिवस खाली राहिली तर नुकसान आहे 6-7 महिने जाते ती मग ती 10 लिटरवर येते तिथून पुढे लागायची राहायची ना. बरोबर, ती दूध ते मधला फाटा 6 महिन्यात निघून जातो ना. नक्कीच. म्हणजे हा एवढा मोठा फटका बसतो त्याचा दूध व्यवसाय. मोठा फटका असतो. ओके, आणि जे शेतकरी मित्र दूध व्यवसाय आज करतायत त्यांना काय सांगाल तुम्ही? त्यांना प्रांजळ म्हणायला सांगा शेतीला जोडधंदा अशी दूध धंदा लई भारी आहे. फक्त धंदा म्हणून करायचा. हा. त्याला या समजायला जे आपल्याला अनुभव आहेत हा, ते लोकांनी त्याचे वापर केला पाहिजे बुवा सगळ्या गोष्टी. नक्कीच. ओके ओके, बरोबर. सर काय वाटतं समजा तुम्ही आज दूध व्यवसाय समजा बघितला, आता समजा गाय वगैरे बघ आपण बघतोय सगळ्या गोष्टी त्यांच्या अंगावरची चमक वगैरे बघतोय, तर कसं वाटतं एकंदरीत? मिल्क चार्जर 100% चांगले फायदे आहेत. हा आणि ज्याला गाय धंदा करायचा हा. आहे मिल्क चार्जर गायला चारलं पाहिजे. ते मिल्क चार्जरच्या किमतीपेक्षा ना 5 पट शेतकऱ्याचा फायदा होतो त्याचा. याचं काय होतंय हा. जे तुमचे व्हेटरनरी डॉक्टर लोक आहेत हा, हे याचं हे करीत नाहीत काय सजेशन नाही करत. सजेशन करत नाहीत. आणि त्याच्या आज आपल्या शेतकऱ्याची काय परिस्थिती आहे हा, डॉक्टर आलाय सांगले काहीतरी ते इंजेक्शन डॉक्टरला विचारत सुद्धा नाहीत आपले लोक का बा काय दिलंय बा? काय दिलंय तुम्ही. बरोबर आहे. डॉक्टर लोक सजेशन करत नाही म्हणजे काय होतं मग ते कारण डॉक्टर- बाकी याच्यात कमिशन हा, असतं याच्यात याच्यामध्ये commission त्यांना नाही. कमिशन Commission. हा. त्याच्यामुळे ते सजेशन करत नाही. नक्कीच. आणि मूळ प्रश्न याची पचनक्रिया सुधारली, जनावरची हेल्थ चांगली राहिली. हा जनावर चांगलं राहिलं म्हणजे ऑटोमॅटिकच त्याच्यातून दूध तयार होणार आहे ना. दुसरी गोष्ट म्हणजे तुमच्या गोठ्यामध्ये समजा माशी वास असं काही असं नाही, तुम्हाला आता इथं वास येतो काही. आता आता आम्ही राहतो तिथं दारात बरोबर. असे नाही. आता इथं तुमचं घरच आहे बरोबर ना, इथं आपण जर बघितलं हे तुमचं घरच आहे इथं शेजारी. हा, आम्ही आता आम्ही बरोबर. सगळं हिच्यातच आहे ना सगळं नक्कीच. वास नाही राजू. पहिले स्टार्टिंगला मिल्क चार्जर चालू नसतं ना तर इथे ना उभा नसतं राहतात एवढा गाळा असतं इथं. नाही बरोबर. चिडचिड होती ना पातळ शेण झाल्यावर. हा, आणि तसं आज जर जनावर जर बघितलं एकदम शांत आहे सगळे. हा जनावर अजिबात नाही.
आमच्या गाय बी आहेत ना, संध्याकाळी जर आपण बदली घेऊन निघलं का, हा अशी एक कुणाला लोटी त्याच्यात माणसाकडे दूध काढायला, बांधवायची नाही, काहीच नाही, काहीच काय बोलता नाही. आपण पहिलं असं होतं का काही नाही, पहिल्यापासून तशी सवय लावली. सवय लावलेली तुम्ही? ओके, म्हणजेच काय एकंदरीत तुमच्याकडं जमिनी चांगल्या आहेत, त्याच्यामुळे चारा चांगला आहे, हा चारा चांगला. आम्ही गिन्नी होत नाही गेली, आपलं नेपेर नाही गेली, नेपेर नाही घालत. अजिबात नाही. ओके, म्हणजे तसंच नाही काही. हा, हा नेपेर घालतच नाही आम्ही. बरोबर, म्हणजेच काय तुमच्याकडे जनरली चारा चांगला आहे, त्याच्यामुळे जनावर हेल्दी राहतात. आम्ही घास, कडळ, मका, ऊस समजायला आमच्याकडे जवळजवळ 50% ऊस असतो. बरोबर, पण त्याची पण ते काय होतं, नेपेर घालण्यापेक्षा ऊस भरा भाऊ, त्याच्यात थोडं कशी नक्कीच. ओके, म्हणजे एकंदरीत जर तुम्ही जर बघितलं तर तुम्हाला फायदा त्याचा 100% फायदा. ओके, शेतकऱ्यांनी एकदा ट्राय करायला पाहिजे, प्रत्येक शेतकऱ्यांचा ट्राय करायला पाहिजे. करायलाच ट्राय असा आहे का नुसतं करायचा 1 महिनाभर 15 दिवस कंटिन्युटी जर असेल तर त्याचा 100% फायदा आहे. ओके ओके. म्हणजे पहिलं उन्हाळ्यात दुसरी गोष्ट म्हणजे गाया हापकतात. आमची एक गाय दिसते मला एक नाही. हा, सगळ्या रोज करतात, रोज करतात. सगळे रवंत करताय बघा. समोर जर बघितलं कोणीच असं आहे म्हणजे जनावर हापकत नाही कोणतंच. नाही हा, अजिबात. म्हणजेच काय की त्यांचं टेम्परेचर मेंटेन आणि नैसर्गिक पद्धतीने डेव्हलप होऊ राहील. नैसर्गिक आता ही गाय केव्हाची इथं येऊन उभी राहिली, बरोबर ना? हा, तर तुम्हाला काय केलंय का? मला काहीच केलं नाही तिने. हा, ओके ओके, चालेल, धन्यवाद सर.